चला पुढचा पदार्थ पण बघूया. हो. तो काय आहे? आप्पे करणार आहे. आप्पे. उपासाचे आप्पे. साऊथ इंडियन पदार्थाला तुम्ही उपवासाचं करून उपासाचे टाकलंय? आप्पे. हो. जरा वेगळा पदार्थ. वेगळे नेहमी पण- नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा होतो, त्यामुळे आजचा पदार्थ आहे उपवासाचे अप्पे. साहित्य घेऊन या. उपवासाचे अप्पे. उपासाचे आप्पे. ही फसवणूक नाही ना आमची? नाही 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 चला, ठीक अजिबात आहे. नाही. लागणारं साहित्य काय ते सांगा. हा. शिंगाडा पीठ, उकडून घेतलेला बटाटा, दाण्याचं कूट, तूप, ओलं खोबरं, लिंबाचा रस, साखर, मिरची आणि मीठ. वा, योगायोगाने आज संकष्टी चतुर्थी आहे हो. आणि उपवासाचे अप्पे तुम्ही अप्पे करताय. करणार. वा, फारच भारी. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांच्याच आवडीचा देव आहे. सगळ्यांच्या म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या मोठ्या माणसांपर्यंत. वा, संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपण एक जरा वेगळा उपवासाचा पदार्थ करतोय आणि नाव आहे उपवासाचे अप्पे. लागणारं साहित्य पाहिले, कृती करूया. काय करायचंय? आता एक वाडगं घ्यायचं. चला काय करूया पहिल्यांदा? पहिल्यांदा आधी बटाटा घेऊया उकडलेला. घ्या. सगळंच घेऊया आता. घ्या, मस्त करू 45-50 अप्पे. त्याच्यानंतर हे शिंगाड्याचं पीठ आहे घ्या. ते घालते आता. शिंगाड्याचं पीठ थोडं बाइंडिंगसाठी फक्त घालायचं आपल्याला. बर. त्याच्यानंतर थोडासा लिंबाचा रस. चव येते म्हणजे त्यांनी एक छान अशी आंबट. ओलं खोबरं, दाण्याचा कूट घेऊया, साखर चवीसाठी. कुठचाही तिखट पदार्थ असेल तर कणभर साखर घालायची म्हणजे बरोबर. पदार्थ आणखीन छान होतो, स्वादिष्ट होतो. स्वादिष्ट होतो. आता हिरवी मिरची घालून घेतली आपण. हा. आता मीठ घालायचं. बर. अच्छा, म्हणजे आपण जे अप्पे करताना बॅटर म्हणून हो वापरतो, हो तर हे आपण आता हे बॅटर तयार करतो. बरोबर आहे. बरोबर ना? हो मग ह्याच्यात पाणी ऍड नाही करायचं? घालायचं ना लागेल तसं. तोपर्यंत आप्पे पात्र आपण गरम करत हो, ठेवूया. आधी आपण एक पाणी हो. घालून बॅटर तयार हो, करून घेऊ. हो. चालेल? हो हो. मस्त. ही रेसिपी कुणाची आहे? इन्व्हेन्शन? ही रेसिपी मी अशीच माझ्या मैत्रिणीकडनं ऐकली होती. बर. मस्त, छान. बरं, काय गंमत अशी आहे बघा, हं. आता हेच जर आपण छान घट्टसर मळून घेतलं, हो. शिंगाड्याचं पीठ जास्त घालून, हो तर ह्याचे त्यात आपण थालीपीठ थालीपीठही पण करू होतो. शकतो. बघा हो, हो, हो. कसा हुशार आहे काकू, मी खरं हो. सांग. नाही खरंच आहे. आहे की नाही? थालीपीठ पण करू शकतो. एकाच ह्याचे दोन पदार्थ करू करू शकतो आपण. शकता. अप्पे पण आणि थालीपीठ पण. करेक्ट. त्याच्यामुळे जर तुम्हाला वेगळे पण साधायचं असेल तर हं. अप्पे करा, बरोबर आहे. ह्याचं आपण थालीपीठही करू हो शकतो. नक्कीच. आता याचे गोळे बनवून घेऊया. बर, मग आपण त्याचे अप्पे तयार करून या प्लेट मध्ये ठेवू. येस. थोडासा तुपाचा हात लावून घेणे आणि अप्पे पण गोल गोल वळायला लागतात. तर त्याला तकाकी येईल. हा. आपल्याकडे साहित्यामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे सुद्धा जो इम्पॅक्ट मोठा येतो त्याला बरोबर. तोड नाही. हो ना. लिंबाचा रस चमचाभरच घालतो, पण जो एक आंबूसपणा येतो, आंबूसपणा येतो. तूप अगदी बोटभर लावलं तरी हं, तकाकी तकाकी येते. येते. शिंगाड्याचं पीठ कमी घातलं तरी बांधणीसाठी योग्य आहे. बरोबर आहे. अगदी हे बरोबर. प्रमाण फार विलक्षण आहे आपल्या खाद्य संस्कृती. मस्त. मी पण आता आमच्या घरी करायला सांगेन हा हो पदार्थ. सांगा ना. कारण काय, साबुदाण्याची खिचडी, हो, भगर, हो. आमटी याच्या पलीकडे जाऊन काहीतरी जरा काहीतरी होत वेगळं खायला मिळतं. बरोबर आहे. चला, अप्पे आपण इकडे तयार करून घेतलेले आहेत गोळे. आता आपण अप्पे पात्र गरम करायला ठेवू. बरोबर. चालेल ना? हो हो चालेल. त्याच्यात काय तेल तूप काही तूप सोड, तूप घालायचं. सगळ्या पात्रांमध्ये सोडायचं हो ना? हो थोडं थोडं. हो. आधी मध्ये नंतर सोडायचं. काकू बघा मी किती छान काम हो करतोय. हो हो हो. माझ्या आणि मदतीला खूपच छान. तुमच्या इतक्या तुमच्या सुनबाई तरबेज आहेत की नाही हो, स्वयंपाकात? आहेत ना. वा वा तिला वा. पण असे छान छान पदार्थ करायला आवडतात. पण असे. त्यांना वेळ मिळतो का? सुट्टीच्या दिवशी आधीच ठरवून ठेवते काय करायचंय. हो, बरोबर आहे. आणि माझा मुलगा पण, आम्ही सगळे खवय्येच आहोत. म्हणजे माझा मुलगा, नातू सगळे फुडी आहेत. सगळे तूप सगळ्यांना तापले आता. हो हो. आता एक 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 ठेवायचं त्याच्यात. सावकाश. हा, हो. आधी शेवटी नंतर टाकायचं त्याच्यात. आधी बाजूला सोडून घ्यायचे. या अप्प्यांना खाच्यात पडल्यानंतर आकार येत नाही, तर ते आधी आकार घेतात आणि मग खाच्यात जातात. बरोबर आहे की नाही? बरोबर. हे जरा वेगळेपण आहे. आता मस्त खरपूस होतील. बघा बरं, माझ्या मदतीशिवाय काय शक्य आहे काकू? अगदी खरं. आज मी आहे म्हणून कितीतरी गोष्टी सोप्या होतात. बरोबर आहे. खरं आहे की नाही? हो हो अगदी वा खरं. वा वा. बरं, आता हे जरा अप्पे एका बाजूने खरपूस होईपर्यंत मला सांगा, जसं तुम्ही अशी गजानन महाराजांविषयी तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला, बरोबर. तसं गणपती बाप्पाचा आहे. आम्ही एकदा अष्टविनायक यात्रेला गेलो होतो.
आणि पेणला गजानन महाराजांच्या मंदिरात आम्ही सगळे उतरलो दर्शन घेण्यासाठी. दर्शन वगैरे घेतलं आणि मी त्याच नादात माझी चप्पल विसरून बसमध्ये जाऊन बसले. लक्षातच नाही आपण चप्पल घातली नाही आहे. पुढच्या गणपतीला गेलो तर अरे चप्पल कुठे आहे माझी. मग माझी ती पूर्ण अष्टविनायक यात्रा बिन चपलेची झाली. वा 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 वा. आता एकदा बघूया जरा. मस्त छान खरपूस झाले. अजून एक चमचा देऊ का अजून मदतीला? एक चमचा मदतीला जरा. हा घ्या. छान खरपूस रंग आलेला आहे. तांबडा मस्तपैकी उपवासाचे अप्पे पहिल्यांदाच आम्ही तयार केलेले आहेत. कमाल पदार्थ आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. उपवासाचे अप्पे 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: शिंगाडा पीठ 3 चमचे, उकडलेले बटाटे 1 वाटी, शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी, तूप आवडीनुसार, ओलं खोबरं अर्धी वाटी, लिंबाचा रस 2 चमचे, साखर 1 चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1.5 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे, शिंगाडा पीठ, लिंबाचा रस, ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ आणि थोडं पाणी आणि तूप घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या. अप्पे पात्राला तूप घालून चांगलं गरम करून घ्या. तूप तापलं की त्यात तयार केलेले गोळे घाला आणि सगळ्या बाजूने खरपूस भाजून घ्या. उपवासाचे अप्पे तयार. पटकन खाऊन बघूया. हो. घ्या. कुरकुरीत खमंग. वाह मस्त आहे एकदम. चांगला झालाय. फार छान. शिंगाडा पीठ त्याच्यामध्ये लागतंय असं छान आणि कमाल झालेला आहे. वा 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 अप्रतिम. गोखले काकू, आज तुम्ही इथे आलात, आम्हाला आनंद झाला. तुमच्याकडे बघून, तुमच्याशी गप्पा मारून, तुमचे अनुभव जाणून घेऊन मलाही समृद्ध झाल्यासारखं वाटलं. तुम्हाला मजा आली का? मजा आली. माझी खूप इच्छा होती की आपण पण एकदा आम्ही सारे खवय्येमध्ये जावं आणि ती आज इच्छा पुरी झाली. आणि तेही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी. गणपती बाप्पा मोरया म्हणायचं आणि पुढचं आयुष्य हसत मुखाने जगायचं. ओके नाही? तुम्हाला झी मराठीकडनं एक छानशी भेट देतो. धन्यवाद. खूप मनापासून शुभेच्छा. इथेच थांबा. मी जरा प्रेक्षकांना टाटा करतो. ठीक आहे. आजच्या भागात तुम्हाला देतो निरोप, पण पुढच्या भागात मला आवर्जून भेटा. बघा, देव आहे नाहीये, तुम्ही मानता नाही मानता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु श्रद्धेने जर प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं तर आपल्याला येणारे अनुभव हे चांगले आपल्याला समृद्ध करणारेच असतात आणि आपलं आयुष्य समृद्धीकडे नेणारेच असतात. यावर माझा विश्वास आहे. विश्वास ठेवा आणि आयुष्य आनंदाने जगा. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. बाय.